अमरावती शहरात काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रभा चौक येथील राजदीप बॅग हाऊसची शिकस्त इमारत पडल्याने 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे। अशी परिस्थिती परत निर्माण न होवो यासाठी स्थानिक जयस्तंभ चौक येथील तखतमल व्यापारी संकुल इमारत पाडण्यात यावी या मागणीचे निवेदन स्वराज्य सामाजिक संघटना यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे। या संकुलात सुमारे 300 ते 350 व्यापारी प्रतिष्ठान असून येथे 10 ते 12 हजार नोकरदार वर्ग काम करत आहेत। अमरावती शहरात प्रभाग चौक येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून स्वराज्य सामाजिक संघटना यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन यावर चर्चा केली। यावर 8 दिवसात कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटना मनपा आयुक्त यांच्या दालनात राहुटी आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। अमरावती शहरातील जे निष्कृत बिल्डिंग आहेत, इमारती आहेत, त्या पाडण्यात याव्यात। परंतु तखतमल ही गेल्या 70 वर्षापासून अतिशय निकृष्ट झाली आहे। यामध्ये व्यापारी वर्ग 700 ते 800 दुकाने आहेत। त्या दुकानामध्ये एका दुकानामध्ये 10 ते 20 कर्मचारी आहेत। तसं प्रतिदिन जर तुम्ही बघसाल तर तिथे 10 ते 20 हजार लोक येणं जाणं करतात आणि ही बिल्डिंग अतिशय निकृष्ट झालेली आहे। तरी मनपा आयुक्तांनी ही बिल्डिंग तातडीने पाडण्यात यावी, अन्यथा जे काही शहरातील नागरिकांचा बळी जाणार या बळीला जबाबदार म्हणून मनपा आयुक्त असणार। आणि या बिल्डिंगमध्ये अग्निशामकची गाडीसुद्धा जात नाही। एवढी मोठी बिल्डिंग असून या बिल्डिंगमध्ये अग्निशामकची गाडीसुद्धा जात नाही। तरी स्वराज्य संघटनेमार्फत आम्ही आज मनपा आयुक्तांना ही बिल्डिंग C1 मध्ये येते म्हणून याचे पुरावेसुद्धा दिले आहेत। तसेच आम्ही 2021 मध्ये सुद्धा निवेदन दिले होते, परंतु त्यावर काही ॲक्शन न घेता मनपा आयुक्तांनी आम्हाला लेखी पत्र दिले होते की हे शिकग्रस्त झाली आहे, आम्ही याला तातडीने पाडण्यात यावे। आज आम्ही मनपा आयुक्ताला भेटून जर ही बिल्डिंग पाडली नाही तर आम्ही अमरावती शहरात फार मोठे आंदोलन करू आणि याची जबाबदारी जे काही अमरावती शहराचे नागरिकांचे नुकसान होईल याची पूर्ण जबाबदारी ही मनपा आयुक्तावर लागू करू।